जय जगदंब. आदिमाया आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठापैकी मूळपीठ म्हणजे श्री क्षेत्र माहूरगड. आई रेणुका माता या ठिकाणी विराजमान आहे. भगवान परशुरामांना दर्शन देण्यासाठी या ठिकाणी ती भूमीतून वर आली आहे. भगवान परशुराम रेणुका मातेचे पुत्र, पिता जमदग्नी ऋषी यांचा आश्रम चित्रकूट पर्वतामध्ये होता. या ठिकाणी यांच्या आश्रमाच्या गरजा पूर्ण होण्यासाठी इंद्राणी यांना एक कामधेनू नामक गाय दिली होती. त्या गायीला जे मागितलं ते मिळायचं आणि त्यातून आश्रमाच्या गरजा पूर्ण व्हायच्या. तेथील राजा सहस्रार्जुन यांना ही गोष्ट समजली की यांच्याकडे असं काही आहे की जे मागितलं ते मिळतं. राजा परीक्षा बघण्यासाठी यांच्या आश्रमात गेले आणि त्यांना सांगितलं की आम्ही सैन्यासह आलो आहे, आम्हाला भोजनाची व्यवस्था पाहिजे आहे. ऋषींनी काही नकार दिला नाही. त्यांनी सांगितलं की आपण तयार होऊन या, मी आपल्या भोजनाची सिद्धता करतो. राजा बघतो तर काय, त्याच्यासाठी सगळ्या सैन्यासाठी त्या ठिकाणी भोजन तयार होतं. राजाला खात्री पटली की यांच्याकडे अशी काही गोष्ट आहे. त्यांनी हेर ठेवलेलेच होते. हेरांनी सांगितलं की यांच्याकडे एक गाय आहे आणि त्या गायीला जे मागितलं ते मिळतं. राजाला असं वाटायला लागलं की ती गाय आपल्याजवळ असली पाहिजे. त्यांनी ऋषींना सांगितलं की ही गाय तुम्ही मला द्या. पण ऋषींनी सांगितलं की ही माझी नाही आहे, मला इंद्राने दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला हवी असल्यास आपण इंद्राकडे मागावी. राजाला ऋषींचा नकार सहन झाला नाही आणि राजाने सांगितलं की आपण जर देत नसाल तर मी जबरदस्तीने घेऊन जाईल. ऋषींनी सांगितलं आपण जबरदस्ती करू नये. परंतु त्या ठिकाणी राजा क्रोधित झाला आणि राजा युद्धावर उतरला आणि तिथे युद्ध झालं. जमदग्नी ऋषी त्यामध्ये गतप्राण झाले आणि गाय जबरदस्ती केल्यामुळे इंद्राकडे परत चालली गेली. रेणुका मातेवर पण वार झाले. ही गोष्ट ज्यावेळेस परशुरामांना समजली आणि परशुराम तिथे आले, त्यांनी बघितलं आश्रम पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे, वडील गतप्राण झालेले आहेत, आईवर पण वार झालेले आहे. ते अत्यंत क्रोधित झाले आणि सारखा नरसंहार करत सुटले. या ठिकाणी असा प्रश्न पडतो लोकांना की जमदग्नी ऋषी तर साक्षात भगवान शंकराचे अवतार, मग ते कसे काय राजापुढे हरले? ह्यामागची एक कथा आहे. ते म्हणजे असं की ज्यावेळेस यांच्या आश्रमामध्ये रेणुका माता रोज नित्य स्नान संध्येसाठी पाणी आणायची, त्यावेळेस एक दिवस रेणुका मातेला नदीवरून पाणी घेऊन येण्यासाठी उशीर झाला आणि सूर्योदय झाला. सगळे ब्रह्मविधी सूर्योदयापूर्वी व्हायला पाहिजे असा दंडक होता आश्रमाचा आणि त्यामुळे जमदग्नी ऋषी क्रोधित झाले आणि तुझ्यामुळे माझं ब्राह्मणत्व नष्ट झालं आहे, तुझ्यामुळे माझी आत्तापर्यंतची तपश्चर्या भंग पावली आहे, त्यामुळे तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, म्हणून तुला मृत्यूदंड देत आहे असं त्यांनी जाहीर केलं. आणि आपल्या पुत्रांना सांगितलं की आपण तिचा शिरच्छेद करावा. एकाही पुत्राने ऐकलं नाही. पण भगवान परशुरामांनी ज्यावेळेस पित्याची आज्ञा ऐकली त्यावेळेस पित्याची आज्ञा म्हणून त्यांनी रेणुका मातेचा शिरच्छेद केला. जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रसन्न होऊन परशुरामांना सांगितलं की तुला काय पाहिजे तो वर मागून घे. त्यावेळेस परशुरामांनी सांगितलं की मला दुसरं काही नको, मला आईच पाहिजे. आणि त्यावेळेस रेणुका माता परत जिवंत झाल्या. परंतु जमदग्नी ऋषींनी त्यावेळेसपासून एक प्रण असा केला होता की ज्या क्रोधामुळे मला एका पुत्राला आज्ञा करावी लागली आईची हत्या करण्यासाठी किंवा आईचा शिरच्छेद करण्यासाठी,
त्या क्रोधाचा मी आजपासून त्याग करतो. माझे प्राण जरी गेले तरी मी यापुढे क्रोध येऊ देणार नाही. त्यामुळे जमदग्नी ऋषींनी ज्यावेळेस सहस्रार्जुनाचं युद्ध झालं त्यावेळेस क्रोधाचा त्याग केलेला होता. म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिकार त्यांच्याशी केला नाही आणि म्हणून ते गतप्राण झाले. जमदग्नी ऋषी साक्षात भगवान शंकराचे अवतार. आता क्रोधित झालेला भगवान परशुराम सगळीकडे नरसंहार करत सुटले आणि मग देवादिकांना काळजी पडली की यांच्या हातून जे काही कार्य व्हायचं आहे ते तर वेगळं आहे, यांना थांबवलं पाहिजे. म्हणून आकाशवाणी होऊन असं सांगितलं त्यांना की पहिल्यांदा तुझे जे आई वडिलांप्रती कर्तव्य आहे ते तू पूर्ण कर आणि त्यानंतर मग तुला हवं ते तू कर. त्याप्रमाणे भगवान परशुराम थांबले आणि आकाशवाणी झाल्याप्रमाणे जिथे कोरी भूमी असेल तिथे यांना घेऊन जा, तिथे तुला दत्तात्रय ऋषी भेटतील आणि ते अग्निसंस्काराचा विधी सांगतील, त्याप्रमाणे तू त्यांचे संस्कार कर. जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेला घेऊन भगवान परशुराम कोऱ्या भूमीच्या शोधात निघाले. श्रीक्षेत्र माहूर म्हणजे हिला कोरी भूमी असं म्हटलं जातं. या ठिकाणी मातृतीर्थावर आल्यानंतर त्या ठिकाणी दत्तात्रय ऋषी आणि परशुरामांची भेट झाली आणि दत्तात्रेयांनी सांगितलं की परशुरामा हीच कोरी भूमी आहे आणि तुला इथेच पित्यांचे अग्निसंस्काराचे कार्य करायचे आहे. त्याप्रमाणे तिथे अग्निसंस्काराचं कार्य झालं. दत्तात्रेयांनी त्याचा सगळा विधी सांगितला. रेणुका माता त्यामध्ये सती गेल्या. रेणुका माता सती गेल्या ह्यासाठी सुद्धा एक वेगळं कारण आहे. रेणुका मातांचा जन्म कुण्या आईच्या पोटी झालेला नव्हता. रेणुराजा यज्ञ करत असताना त्या अग्निकुंडातून प्रगट झालेली ती शक्ती होती. परत अग्नीमध्ये विसावली, विलीन झाली. ते स्थान म्हणजे श्रीक्षेत्र माहूरगड. आणि मग त्यानंतर भगवान परशुरामांना दुःख झालं. आई पण नाही आणि वडील पण नाही अशी स्थिती ते भानावर आले पूर्णपणे आणि तिथेच दुःख करत बसले. पुन्हा या ठिकाणी दत्तात्रेयांनी त्यांना आठवण करून दिली की तू चल माझ्यासोबत, मी तुला आई वडिलांचं दर्शन घडवतो, परंतु तू मागे वळून बघू नकोस, सरळ माझ्या मागे मागे ये. आता ज्या ठिकाणी रेणुका मातेचं मंदिर आहे त्याच्या पश्चिमेला मातृतीर्थ आहे आणि पूर्वेला दत्तात्रेयांचा आश्रम आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना या पर्वतावर आल्यानंतर प्रचंड असा एक मोठा आवाज पर्वतातून आला आणि नकळत परशुरामांनी मागे वळून बघितलं. माता भूमीत छेदन करून वर येत होती आणि त्या ठिकाणी मातेचं दर्शन झालं. परशुरामांनी मागे वळून बघितल्यामुळे या ठिकाणी फक्त मातेचा मुखवटा तांदळाच तेवढा आहे. तेव्हापासून या ठिकाणी अनेक भाविक भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान परशुराम म्हणून तिला माता समजून या ठिकाणी येतात. आईजवळ आपलं गाऱ्हाणं सांगतात आणि आपली मनोकामना पूर्ण करून घेतात. असं या स्थानाचं महत्त्व आहे. 3.5 शक्तिपीठापैकी मूळपीठ तर आहेच, पण अत्यंत जागृत असं स्थान आहे. भावी भक्तांनी या ठिकाणी यावं, मातेचा आशीर्वाद घ्यावा. जय जगदंबे, जय जगदंबे, जय जगदंबे. नमन माझे तुला ब्रह्मचारिणी, नमन माझे तुला ब्रह्मचारिणी, कैसरी सकल वृंदासनी, जय महापुरुषा रेणुकादशी, जय महापुरुषा रेणुकादशी, परशुराम
तेवढीच पाहिजे म्हणजे तेवढी घेतली बस काकांना सांगितलं शांततेने आरती घ्यायची आहे समोर बसलेले भक्त थांबते थोडंसं मागे सरकार